आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मुहूर्ताच्या वेळेवर लग्नाचे काहीतरी विधी सुरू होऊ द्या, नाहीतर भविष्यात तुम्हाला संकटांना सामोरं जावं लागेल। काय करू मी या मुलीचं? लाख समजावण्याचा प्रयत्न केला पण तरीही ही संकटाची चाहूल घेऊनच येणार असं दिसतंय। त्याशिवाय काहीच समाधान होणार नाही। आई प्लीज शांत होय। कशी शांत होऊ? गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे जर विधी वेळेत झाला नाही तर आता मीच माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करू। आई तुम्ही भावना मॅडमना असं फोर्स नाही करू शकत। माझ्या एकट्याच्या कुठल्या विधी असतील तर सांग ना, ते मी करतो। ठीक आहे ना गुरुजी? नवऱ्या मुलाबरोबर गणेश पूजनाचा विधी सुरू करता येईल। ठीक आहे, मग आपण गणेश पूजेला सुरुवात करूयात। नीलांबरी चल पटकन तयारीला लाग। सिंचू ये मदतीला लवकर। भावना मॅडम, मला तुमच्या मनाची अवस्था कळते आता, आणि मला हेही माहितीये की आता मी काही बोललो तरी तुम्हाला हे सगळं वरवरच वाटणार आहे। पण एक गोष्ट मी मनापासून तुम्हाला सांगतो, आनंदीची आणि तुमची ताटातूट कोणीही करू शकणार नाही, कारण हे नातं वर्षाने निर्माण केलं। आनंदीची तुमच्यावर असलेली माया आणि तुमचं तिच्यावर असलेलं प्रेम त्याला वरचा सुद्धा चॅलेंज करू शकत नाही। त्यामुळे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, आनंदीला तुमच्यापासून कोणीही दूर करू शकत नाही। मी आता गणेश पूजनाला बसतोय, पण तुम्ही काळजी नका करू। मी बाप्पाकडे आपल्या लग्नाबद्दल काही मागणार नाही। मी फक्त इतकीच प्रार्थना करणार आहे की आनंदी इथे लवकरात लवकर सुखरूप पोचू दे। आणि बाप्पाला ते ऐकावंच लागेल। भावना मॅडम, तुम्ही डोळे बंद करून आनंदी बरोबर घालवलेले सगळे चांगले क्षण आठवा। मॅडम, आईच्या मायेत खूप ताकद असते बघा, आणि ती तिच्या लेकराला सगळ्या संकटातून वाचवू शकते। तुम्ही फक्त पॉझिटिव्ह विचार करा। बस गुरुजी, गणेश पूजन सुद्धा आता झालंय। आता आणखी कुठली विधी करता येईल का? आता आपण गाठीभेटीचा कार्यक्रम करून घेऊयात। मुलीकडचे मंडळी आणि मुलाकडचे मंडळी यांनी एक एक करून एकमेकांना श्रीफळ देऊन गळाभेट करायची। काय चाललंय तुमचं? निदान आता तरी पटापट विधी पूर्ण करूया आपण, आपल्याकडे वेळ नाहीये। मुलीचे वडील आणि मुलाच्या वडिलांनी इथे यायचे। आता तुम्ही दोघांनी एकमेकांना श्रीफळ देऊन गळाभेट करा। गळाभेट? छे, यांच्याशी कसली आली गळाभेट?
संपतराव, काय झालं? अहो, गुरुजींनी लवकरात लवकर सगळे विधी करायला सांगितले. मग तुम्ही गळा भेटीला नकार का देताय? त्याचं काय आहे ना श्रीनिवासराव, आम्ही कुणाची गळाभेट करायची, कुणाशी गळाभेट नाही करायची, यामध्ये अत्यंत काटेकोर आहोत. समजलं? तुम्ही असं का बोलताय? लवकरच आपण नव्या नात्याने जोडले जाणार आहोत. हा सगळा सोहळा आहे ना नाती जोडण्यांचा, हा तुमच्यासाठी असेल, पण आमच्यासाठी फक्त नाईलाज आहे. आजी, कदाचित तुमच्यासाठी या लग्नाला काही अर्थ नसेल, पण माझ्यासाठी हे लग्न म्हणजे एक पवित्र बंधन आहे. त्यामुळे विधी तर सगळ्या पूर्ण होणार आहेत आजी, आणि ते सिद्धू स्टाईल. या काका. काका, तुमच्या स्पर्शात मला नेहमीच माझ्या पाठीशी कोणीतरी आहे असा भक्कम आधार मिळालाय. तुमच्या स्पर्शातून मला नेहमी मायेची ऊब मिळाली. लक्ष्मी निवास